नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे. कवितेचं शीर्षक आहे मला जागलं पाहिजे. कविता अशी आहे. दिवा ते जाळण्यासाठी दिवा लावला पाहिजे. दिवा ते जाळण्यासाठी दिवा लावला पाहिजे. झोपलेल्या गावासाठी मला जागलं पाहिजे. झोपलेल्या गावासाठी मला जागलं पाहिजे. व्यायामाच्या शाळा रोज इथं भरल्या पाहिजे. व्यायामाच्या शाळा रोज इथं भरल्या पाहिजे. भाषणाचे धडे रोज इथं गिरले पाहिजे. व्याख्यानाचे धडे रोज इथं गिरले पाहिजे. ग्रंथ वाचणारी पिढी इथे दिसली पाहिजे. मूल्य शिक्षणाची शाळा इथं वाढली पाहिजे. मूल्य शिक्षणाची शाळा इथं वाढली पाहिजे. झोपलेला गाव सारा आता पेटला पाहिजे. झोपलेला गाव सारा आता पेटला पाहिजे. अन्यायाच्या विरोधात गाव लढला पाहिजे. अन्यायाच्या विरोधात गाव लढला पाहिजे. युवा क्रांतीचे पुढारी इथे घडले पाहिजे. युवा क्रांतीचे पुढारी इथे घडले पाहिजे. समतेचे बीज खरे इथे रुजले पाहिजे. समतेचे बीज खरे इथे रुजले पाहिजे. कवितेचं शीर्षक आहे घटना. कविता अशी आहे. परिवर्तन कराया घेऊ घटना हातात. न्याय समतेची वाट चालून या दिमाखात. आले अंगावर जाळ कसे उठले अंगार. कसे संपवाया सारे झाले किती शिरजोर. अनितीचे साम्राज्य कसा जुलूम पाहिला. अशी बघ्यांची भूमिका नाही विवेक राहिला. महामानवांचे पुण्य छान वारसा मिळाला. हाती आसूड घेऊन बेलभंडारा वाहिला. घटनेची सारी कलमे डोळे भरले ज्ञानाने. अशा झुगारील्या बेड्या न्याय मिळाला नव्याने. न्याय तत्वाने सत्याचे भान ठेवून चालावे. पाप पुण्याचे कर्माचे माप फेडाया लागावे. अन्यायाला झुगाराया घेऊ घटना हातात. होऊ क्रांतीची मशाल दिशा मिळे भारतात. होऊ क्रांतीची मशाल दिशा मिळे भारतात. तिसऱ्या कवितेचं शीर्षक आहे भाषा बोलते मराठी. माझी मराठीच माय भाषा बोलते मराठी. आहे आईचीच भाषा शब्द अमृताचे ओठी. माझी मराठी शोभते दऱ्याखोऱ्यात घुमते. माझ्या मराठीचे शब्द वाटे कौतुकच माते. तिचा दिलदार बाणा भाषा डौलदार छान. संत ज्ञानेशांनी खरे गाईलेले गुणगाण. भाषा बोलते मराठी भाषा तुकोबाची खरी. तुक याची गाथा भारी खरी शोभते वैखरी. भाषा फुलली गाथेत नाम याच्या अभंगात. शब्द सामर्थ्याचे सामर्थ्य भरले करी आव्हानाशी हात. भाषा जाणाईची बाई ओवी गीतात फुलली. जात्यावर दळीते ती अभंगात खुललेली. करू भाषेचा गौरव दूध पिऊन आईचे. कसे उपकार फेडू वाणी बोलते माईचे. आईचीच भाषा असे माझी मराठीच बोली. दूध पिऊन आईचे मला समजते खोली. तळघरात भाषेचे असे घर मी बांधले. भाषा बोलून आईची माझे आयुष्य जगले. भाषा बोलून आईची माझे आयुष्य जगले. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे अभिमन्यू. मौनाचे अंतर मिटले सोसण्याचे भार झाले. मौनाचे अंतर मिटले सोसण्याचे भार झाले. छातीऐवजी पाठीवरती वांझोटे वार झाले. मौनाचे अंतर मिटले सोसण्याचे भार झाले. छातीऐवजी पाठीवरती वांझोटे वार झाले. ही हरामी जमात येथे चक्रव्यूह रचना करती. ही हरामी जमात येथे चक्रव्यूह रचना करती. अभिमन्यू तू भेद जरासा लपंडाव हा चक्राचा. जाणून घे तू व्यूह रचनेचा मार्ग आहे तो वक्राचा. जित्या जागत्या माणसांना कळेनच ही समीकरणे. जित्या जागत्या माणसांना कळेनच ही समीकरणे. सत्ते पायी किती बळी ही किती फुशारकीवर करणे. मौनाचे अंतर मिटले सोसण्याचे भार झाले. छातीऐवजी पाठीवरती वांझोटे वार झाले. छातीऐवजी पाठीवरती वांझोटे वार झाले.